लीलावतीच्या मानवतीची इनसाइड स्टोरी न्यूज 18 लोकमतवर. रुग्णालयात काळ्या जादूचे प्रयोग झालेल्या ठिकाणी पोहोचलं न्यूज 18 लोकमत. बीडच्या शिरूर कासारमधील खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर जेसीबी. वन विभागाच्या जागेवरील अनधिकृत घरावर कारवाई. प्रयागराजमधून उचललेल्या खोक्याला आजच बीडमध्ये आणणार. पोलिसांना शरण गेलेल्या धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर याला कोर्टात केलं हजर. तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी खिंडकरसह 7 जणांवर गुन्हा दाखल. बीडमधील आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. ओमकार सातपुतेकडून एका मुलाला मारहाण. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. नराधम दत्ता गाडे, वाल्मिक कराड, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरच्या फोटोचं होळीत दहन. राज्य पुरस्कार मिळालेला युवा शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या. देऊळगाव राजामधील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यानं आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये उल्लेख. नाशिकमध्ये चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची आईकडून शंका उपस्थित. मुलगी झाल्यापासून होता वाद. आईच्या आरोपामुळे दफन केलेला मृतदेह पोलिसांच्या मदतीने उकरला. मुलीला 29व्या मजल्यावरून फेकून आईची आत्महत्या. पनवेलमधील धक्कादायक घटना. मृत महिलेचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याची माहिती. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला. अंबवणेच्या पालखीला अश्वाची सलामी तर चिपळूणच्या सावर्डेत पार पडला वोल्टे होमचा खेळ. आणि उत्तर भारतातही उत्साह शिगेला. वृंदावन मंदिरात पारंपरिक पद्धतीने सण साजरा. भाविकांकडून एकमेकांना शुभेच्छा देत रंगांची उधळण.